महाराष्ट्र असोसिएशन फॉर कनोईंग अँड कयाकिंग यांच्या मान्यतेने आणि सांगली जिल्हा संघटनेतर्फे रॉयल कृष्णा बोट क्लबतर्फे सांगली दिनांक 27 ते 30 मे अखेर राज्यस्तरीय कॅनो स्प्रिंट आणि ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। या स्पर्धेत 26 जिल्ह्यातून सुमारे 600 खेळाडू उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रताप जामदार यांनी दिली आहे। सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर या स्पर्धा होत आहेत। यंदाची 12वी कनो प्रिंट आणि दुसरी खुली ड्रॅगन बोट राज्य स्पर्धेत पवनार डॅम वर्धा येथे दिनांक 24 पासून होणार होती, परंतु तांत्रिक कारणामुळे ही स्पर्धा रद्द होऊन ती घेण्याचा बहुमान सांगलीला मिळाला। सांगली जिल्ह्यात संघटनेच्या वतीने आणि रॉयल कृष्णा बोट क्लबच्या सहकार्याने कनो प्रिंट आणि कयाकिंग आणि ड्रॅगन बोट राज्यस्तरीय स्पर्धा सांगलीत दिनांक 27 ते 30 मे अखेर कृष्णा नदीपात्रात होत आहेत। या स्पर्धा खुला गट पुरुष महिला ज्युनियर मुले मुली आणि सब ज्युनियर मुले मुली अशा गटात होणार आहे। स्पर्धेसाठी राज्यभरातील 27 जिल्ह्यातून सुमारे 600 खेळाडू दिनांक 27 रोजी दाखल होतील। त्या दिवशी उपस्थिती आणि संघ व्यवस्थापकांची बैठक होईल। दिनांक 28 ते 30 मे अखेर स्पर्धा राज्याचा संघ निवडला जाणार आहे। या स्पर्धेतून छत्तीसगड येथे होणाऱ्या 36व्या स्पर्धेसाठी राज्य संघ निवडला जाणार असल्याची माहिती प्रताप जामदार यांनी दिली आहे। आज माहिती देऊ इच्छितो, मी महाराष्ट्र कॅनो कायाकिंग असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे। या संघटनेच्या वतीनं 17वी महाराष्ट्र कॅनो कायाकिंग असोसिएशनची राज्यस्तरीय स्पर्धा सब ज्युनियर ज्युनियर ओपनमध्ये या स्पर्धा कयाक कनोज आणि ड्रॅगन 27 ते 30 सांगली कृष्णा नदीमध्ये यामध्ये आपणाला 4 दिवस या स्पर्धा पार पडणार आहे। महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यामधून अंदाजे 600 खेळाडू या ठिकाणी खेळतील, आपलं कौशल्यपणाला दाखवतील आणि सरकारच्या 5% स्पोर्ट्स कोट्यामध्ये असणारा हा ऑलिम्पिक दर्जाचा खेळ महाराष्ट्राच्या या मातीत कृष्णेच्या पात्रात 3 दिवस अविरतपणे चांगला चालेल। मुलं आपला खेळ चांगला खेळते। हां, परवाच झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कॅनो कायाकिंग स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धा उत्स्फूर्तपणे चांगल्या पार पडल्या, त्यामध्ये सांगलीकरांनी त्या स्पर्धा पाहण्याकरता जो सहकार्य केलं होतं, त्याच या राज्यस्तरीय स्पर्धेचा थरार पाहण्याकरता सांगलीकरांनी आवर्जून आपल्या वेळ काढून 28, 29, 30 या 3ही दिवसामध्ये आपण खेळ पाहावा, आपल्या मुलांना दाखवावा आणि जेणेकरून मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता शालेय शिक्षणाबरोबर खेळाची जोड असणं आज गरजेचं आहे। त्याकरता आपण खेळ आपल्या पालकांना मुलांना दाखवावा ही विनंती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।